हॅलो गाईज, आज आम्ही आलो आहोत मुंबईला गेट ऑफ इंडिया बघायला खूप दिवसांनी. खूप दिवसांनी. आम्ही CST स्टेशनला उतरल्यानंतर पटकन उबर बुक केली आणि निघालो गेटवे ऑफ इंडियाला जायला. ही अचानक प्लॅन केलेली होती आम्ही ट्रिप. त्यानंतर आम्ही पोचलो. सुंदरसा असं ताज आपण पोहोचलो होतो इंडिया गेटला. आता तुम्ही बघू शकतात. हे ताज हॉटेल. गेटवे ऑफ इंडियाला भरपूर सारं ऊन होतं, म्हणून मुलांना पहिलेच नारळ पाणी पाजलं, कारण की मनही शांत आणि डोकंही शांत झालं. सकाळी थंडी होती म्हणून स्वेटर घेऊन आरोहीच्या बॅगेत दिलेले, पण आता वाटतंय दिवसभर असंच ओझं उचलून फिरायला लागणार आहे, कारण की मुंबईत तर गरमी भरपूरच आहे. मुंबईला जाण्याचं हे आम्ही अचानक ठरवलं, त्यामुळे आम्ही कोणतीही प्लॅनिंग केलेली नव्हती की कुठे फिरायचं, काय करायचं. त्यामुळे आहूनने अचानक सांगितले की आपण प्रायव्हेट बोटमध्ये फिरूया म्हणून. आम्ही आता एक प्रायव्हेट बोट बुक केलेली आहे, बघू शकतात. आता मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात व्हिडिओ. तुम्ही बघू शकतात, ही बोट आम्ही बुकिंग केलेली होती. यात 8 जण बसू शकतात. आणि हा आहे समीर दादा, ज्याने आम्हाला या बोटची डील केलेली आहे. तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला कधीही फिरायचं असेल बोटमध्ये तर याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व डिटेल्स विचारू शकतात. खूप छान डील करतो हा. तुम्हाला नंबर इथं मेन्शन केलेला आहे. ते बोलतात ना, कधी कधी प्लॅनिंग न केलेली ट्रिपसुद्धा खूप मज्जा येते. तशी काही ही आमची ट्रिप. खूप मज्जा आली आम्हाला ह्या ट्रिपमध्ये, आणि ह्या प्रायव्हेट बोटमुळे तर आमच्या ट्रिपला छान लागली. खूप छान वाटत होतं आतमध्ये समुद्रात, आणि फक्त स्पेशल आपल्यासाठी बोट आहे म्हणून ती मज्जा तर वेगळीच. आणि पाण्याला मी घाबरतेच म्हणून थोडीशी शांत बसलेली, पण नंतर स्वतः सेलिब्रिटी आहे असं समजून व्हिडिओ शूट आणि फोटोशूट करून घेतलेलं आहे. ह्या बोटमध्ये एकूण 8 जण बसू शकतात, आणि आपला बर्थडे, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन असेल तर तेही करू शकतो. आज माझा नवरा माझ्याकडे बघतोय का पाण्याकडे बघतोय हेच मला कळत नव्हतं. पण नंतर आरोहीने विचारलं, "पप्पा कुठे लक्ष आहे?" म्हणून पप्पांनी सांगितलं, "अगं मम्मीलाच बघतोय गं." म्हणून छानशा गप्पा मारत आम्ही ही राईड केली. हा एक्सपिरियन्स तर आम्ही कधी न विसरण्यासारखाच होता. खूप मज्जाही आली आणि छानसे असे फोटो काढून घेतलेले आहे. बोटचा स्पीड वाढला तरीही मला व्हिडिओ बनवायचाच यावर मी ठाम होती. म्हणून छानसा शॉट घेऊन, फोटो घेऊन मज्जा केली. आम्ही ज्या बोटमध्ये बसलो होतो त्या बोटचे मी फोटोज तुम्हाला दाखवते. खूप छान अशी बोट होती ही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक नक्की करा. थँक यू.